जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. संतांनी भक्तीचा मार्ग सांगितला. आणि मी पूर्वी पण अनेकदा सांगितलंय की इतर मार्गाने जाऊ नका असं पण बजावलं. याचं कारण इतर मार्गाने जाणं झेपणार नाही सामान्य संसारिकाला, याची खात्री होती संतांना. ते स्वतः सगळे मार्ग चोखळलेले आणि अ, त्यातून शहाणे झालेले असे हे संत होते. त्यामुळं तो उपदेश करत असताना तुकाराम काही वेळा इतर मार्गाने जाऊ नका हे कसं सांगतात आणि भक्तीचं महत्व परत कसं ठसवतात ते सांगणारे काही अभंग बघतात. हा बघा. फोडोनी सांगडी बांधली माझासी, पैलथडी कैसी पावे सहजी. सांगडी म्हणजे ते तारू असतं त्याला सांगाडी म्हणतात. ती सांगाडी फोडली आणि माझाशी बांधली. माझं म्हणजे मधल्या भागाला माझ असं म्हणतात. म्हणून आपल्या दानोळीच्या घरामध्ये वगैरे माझं घर असायचं. माझं घर म्हणजे मधला जो खण असतो त्याला त्याला माझं घर म्हणायचं. माझं म्हणजे मधली गोष्ट. त्यामुळं फोडून सांगाडी बांधली माझाशी म्हणजे कमरेला जर बांधली, होडी तोडली आणि कमरेला बांधली आणि म्हणला मी आता जातो तरंगत बरोबर. पहिलं थडी कैसी पावे सहजी. तर ते नाही, पहिलं थडीला नाही जाणार तुम्ही. असे नाही ते हट्ट करू नका असं 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 सांगितलं तुकारामांनी. आपला घात आपणची करी आणि का सांगता नाही के तरी. इतर लोकांचं काय सांगताय, संत सांगताय ते काही न ऐकता आपलाच आपण विचार करता आणि त्या नावाखाली आपला घात आपणची करी. आपला घात करतात हे लोक फक्त, असा 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 तुकारामांचा आक्षेप आहे. भुके भेणे, भूक खूप लागली आहे मग अन्नच खायला पाहिजे ना. तर हे लोक विष खातात गडबडीमध्ये स्वतःचा विचार करून. असा इथपर्यंतचा दृष्टांत दिलाय तुकारामांनी. भुके भेणे विष घेऊ पाहे जाता, भुके भेणे विष घेऊ पाहे आता, आपुल्याची घाता करू पाहे. भुकेपोटी जर विष खाल्लं तर विष विषाचंच काम करणार तुम्ही ते अन्न म्हणून खाल्लं तरी. त्यामुळे इतर मार्ग आहेत. तुमच्या आत्म्याला भक्तीचीच आस लागलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि ते आम्ही तुम्हाला सांगतोय कशी करायची. भक्ती काही करायचं नाही आहे, चित्त निर्मळ करायचं आहे आणि चित्तामध्ये पांडुरंग साठवायचा आहे. बाकी काही करायचं नाही आणि नामस्मरणाने तो साठतो. आपल्याला दिलेली जी कामं आहेत ती करता करता आणि काय सगळ्यांच्या प्रती प्रेम बाळगायचं आहे. कोणाही जीवाचा न घडे मत्सर करायचं अतिशय सोपं आम्ही तुम्हाला सांगतोय. आता हे सोपं सोडून तुम्ही यज्ञच करायला लागला तर तुमचं वाटोळ होणारच म्हणले. हे सांगून तुम्ही मंत्रविद्येच्या मागे लागलात, नाही झेपणार तुम्हाला. तुम्हाला तुमच्या होणारच नाही, तुमचा घातच होणार. हे सोडून तुम्ही ज्ञान मार्गाच्या मागे लागलात तरी सुद्धा ते जमणार नाही. तुमचा अहंकार वाढेल, काहीतरी इतरत्र काहीतरी विचित्र होईल आणि तुम्ही बरोबर पहिलं थडीला जायचं तेवढं तुम्ही जाणार नाही, प्रवाहात वाहून जाल. तुका म्हणे एक चालतील पुढे. अहो संत पुढे चाललेत ना तुमच्यासाठी. रानात आडमार्ग सगळे त्यांनी बाजूला करून संतांचे मार्ग झाडत झाडत तुम्हाला मार्ग दाखवलाय ना, तर त्यांच्या मागच आला असं म्हणतायत तुकाराम महाराज. तुका म्हणे एक चालतील पुढे, तयासी वाकडे जाता ठके. त्यांनी दाखवलेली वाट आहे ती सोडून आठ रानात कुठे शिरलात तर तुम्ही फसणारच. आणि म्हणून भक्तीची जी वाट आहे, कारण तुकारामांच्या आधी भक्तीची परंपरा मोठी आहे, अगदी महाराष्ट्रातली मराठीतली परंपरा मोठी आहे. त्यामुळे त्या परंपरेचा आता राजमार्ग झालेला आहे तुकारामांच्या वेळेपर्यंत. भागवत पुराणामध्ये सांगितलेली वाट आहे. दक्षिणेतल्या संतांनी ती चोखाळली, आमच्या पुरंदरदासांनी चोखाळली, ती आमच्या महाराष्ट्रामध्ये आली. महाराष्ट्रामध्ये भागवतामध्ये फार सुंदर कथा आहे. ती जन्माला दक्षिणेत आली आणि वयात ती महाराष्ट्रामध्ये आली असं असं सांगितलेलं आहे भक्ती. तर ते म्हणाले हे सगळं केलेलं असताना तुम्ही आता परत ह्याच्यात हे सोडून दुसरीकडे काही दुसरं काही करू नका, हेच करा. असं तुकारामांचं सांगण्याचा मतितार्थ. आणि आता हे सांगताना काय, हे आम्ही कशाला सांगतो एवढं सगळं. तुकारामांचं एक फार प्रसिद्ध ओळ आहे ती या अभंगात आहे, म्हणून हा अभंग घेतला मी पुढचा. उपकारासाठी बोलो हे उपाय. आम्ही कशाला सांगतोय, तुमच्यावर उपकार करावा, तुमचं काहीतरी हित व्हावं म्हणून करतोय. आमचा काय त्यात मतलब नाही बाबा, असं असं तुकाराम सांगतो. बऱ्याच वेळा हा उपदेश करताना स्वतःच्या उपदेशाचा स्वतःला त्रास होतो. अशा अनेकदा मी तुम्हाला अवस्था सांगितल्या तुकारामांच्या. त्यात आता हे चिडलेले नाही आहेत पण म्हणतात हे हे आम्ही सांगतोय त्यात आमचा काय स्वार्थ नाही बाळा, तुमच्यासाठीच सांगतोय असं असं सांगण्यासाठी काही अभंग गेलो. उपकारासाठी बोलो हे उपाय, येडेवीड काय आम्हा चाड. आम्ही हे नाही केलं तरी आम्हाला चालेल खरं म्हणजे. आम्ही आम्ही आणि आमचा पांडुरंग घेऊन बसलो तर झालेलं आहे सगळं आता. एका व्यक्तीने जे मिळवायचं अध्यात्म ते झालंय मिळवून आता. आमचं काय ह्याच्यावर अवलंबून नाही. उपकारासाठी बोलो हे उपाय, येडेबिड काय आम्हा चाड.
बुडता है जन न देखवे डोळा. हा, ही तुकारामांची फार प्रसिद्ध अशी ओळ आहे. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. तुम्ही बुडताय रे त्या भवाच्या नदीमध्ये, सागरामध्ये. कळवळ राहवत नाही म्हणून बोलतोय फक्त, बाकी काहीही नाही. त्यात आमचं काही बाळ स्वार्थ नाही, आमचं मान पान काहीही नाही. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून, तुका म्हणे माझे देखतील डोळे. आता कसं तुकारामांच्या रचना आहे बघा. बुडता हे जन न देखावे डोळा, हे डोळ्याला मला बघवत नाही आहे तुमचं बुडणं, म्हणून सांगतोय. तुका म्हणे माझे देखतील डोळे, भोग देते वेळे येईल कळो. तुम्ही हे जर आम्ही सांगतोय ते केलं नाही, तर तुमचे भोग भोगताना परत आम्हालाच बघायला लागणार आहे. तुका म्हणे माझे देखतील डोळे, आणि ते देखतील डोळे म्हणलंय, पण बुडता हे जन न देखवे डोळा, मला बघवणार नाही तुम्ही बुडताना. असं पण आहे. एका वेळेला थोडासा उद्वेग आहे, दुसऱ्या बाजूला करुणा आहे, तिसऱ्या बाजूला परत आग्रह आहे. असं सगळे माऊलीसारखे संत आहेत, तो सारखं सांगतायत सांगतायत, स्वतः हताश होत आहेत, परत म्हणतात नाही हताश होऊन चालणार, ही लेकरं आपलीच आहेत. विठ्ठलानं सांगितलंय ह्यांना, ह्यांच्यासाठी आपल्याला राहायला पाहिजे. आपल्याला मुक्ती नाही, काही नाही, परत परत गर्भवासाला यायचं आहे, आणि संतांचे मार्ग झाडत झाडत लोकांना त्या मार्गाने न्यायचं आहे. हेच आपलं कार्य आहे. आपल्याला यांच्यावर रागावून आणि चिडून कसं झाले. परत तुका म्हणे माझे देखतील डोळे, भोग देते वेळे येईल कळो. तुम्हाला तुम्हाला भोग द्यायला लागतील ना सगळ्या कर्माचे, तेव्हा तुम्हाला कळेल. पण तेव्हा जे तुम्ही भोगाल ना, ते मला बघवणार नाही रे. असं 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 परत असं असं माऊलीसारखं हे तुकारामांचं म्हणणं आहे. त्यामुळं परत मग उपदेशाकडे परत येतात. आता पुढचा अभंग बघा कसा आहे ते. ह्याही अभंगामध्ये भक्तीचं महत्व सांगितलेलं आहे. सांगण्याची पद्धत बघा कशी आहे. आठवे देव तो करावा उपाव. उपाव म्हणजे उपायच. येर त्याची वाव खटपटा. देवाची आठवण, स्मरण, स्मरण म्हणजे नामस्मरण. देवाचं स्मरण ज्यांना ज्यांना होईल तो तो उपाय तुम्ही करा. मी आपलं तुम्हाला, आम्ही भक्तीच्या नवविध प्रकार सांगतो, आणखीन काय काय सांगतो. आणि अगदी आमच्याकडे अजामेळासारखी भक्ती सुद्धा आहे, की पोराचंच नाव नारायण ठेवून टाकलं, त्यामुळं नारायण 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 सारखं काहीही उपाय करा, पण आठवे देव तो करावा उपाव. आमच्या कुंतीनं दुःख मागून घेतलं होतं कृष्णाकडे. अशी फार सुंदर कथा आहे महाभारतातली. आणि दुःखाचं दान मागितलंय कुंतीनं. असं असं अशी कुंतीची गोष्ट आहे. कुंती त्यासाठी फार प्रसिद्ध आहे. भक्ती वाङ्मयामध्ये कुंतीचं उल्लेख याचं खरं म्हणजे काही कारण नाही. तिची पोरं लढली, सगळं काय काय अध्यात्म काय नाही हो त्यामध्ये, सगळी ईर्ष्याच आहे आणि युद्ध आहेत आणि नरसंहार आहे मोठा. कुंतीचं नाव भक्ती वाङ्मयात कायम येतं, याचं कारण तिनं कृष्णाकडे दुःख मागितलं. अशी कथा आहे. कारण दुःखाच्या निमित्तानं देवाचं स्मरण राहील. म्हणून तुकाराम सांगतात, आठवे देव तो करावा उपाव, येर त्याची वाव खटपटा. दुसरं देवाचं नाव सोडून दुसरा कुठलाही जर तुम्हाला मार्ग सांगितला, तो सोडून द्यावडाले. हा यज्ञ केल्यानं होईल, ते काही काही होणार नाही, देवाचं नाव तेवढं सोडू नका. असं तुकाराम सांगा. कसं शिकवण आहे बघा, पक्क सारखं कुंटी बळकट करायची नामस्मरणामधली, भक्तांच्या बाबतीतली. आणि मग कसं कळवळीनं सांगितलं बघा, होईल बा जागा. नाही, होई बा जागा, होई बा जागा. कसं आहे आता, अजून अजून काय सांगायचं संतांनी. कसं ते रिपिटेशन सुद्धा बघा कसं आहे, पुनरुक्ती. होई बा जागा, होई बा जागा, वाहू गा का गा सिडसिल. कशालाच तू कष्ट करतोस रे विनाकारण. का का जागा हो ना आता त्या तंद्रीमधनं, आणि नामामध्ये ये, आणि त्यातला आनंद बघ, त्यातला फायदा बघ. आणि मग जागा हो जागा म्हणताना परत आता इतकं इतकं महत्वाचं सांगितलेलं आहे, यावर फार विचार करावा. अशा ह्या दोन ओळी आहेत पुढच्या. जाणीवेच्या भारे भवाचिया डोही. आता इथं सरळ ज्ञानमार्गाशीच पंगा घेतलेला आहे तुकारामाने. जाणीवेच्या भारे, फार ज्ञान मिळवत बसू नकोस. परमेश्वराचं ज्ञान, विश्वाचं ज्ञान, ह्याचं ज्ञान आणि त्याचं ज्ञान काहीही फार मिळवत बसू नको. त्या ते भाराखाली तू ह्या डोहात बुडशील म्हणले, भावाच्या डोहात तू बुडून जाशील. म्हणजे खरं तर हे आपलं बाकीचं ज्ञान आहे, त्याला आम्ही ज्ञानच म्हणायचं नाही. आम्ही हे सगळे पोट भरायचे हे कसब आणि कलामध्येच जात होतो. पण ज्ञान हा शब्द हा देवाच्या ज्ञानासाठी, देवाचं ज्ञान करून घेऊ नकोस असं सांगितलेलं आहे. देवाचं ज्ञानाखाली तू जेवढं वाचशील ते शाब्दिक ज्ञान आहे, त्याचा भारा होईल. इराणी तो व्हावा भार माथा. तो भार डोक्यावर घेऊन फक्त बुडशील, फक्त प्रपंचामध्ये आणि संसारामध्ये, या भवाच्या नदीत बुडशील. काही ज्ञान तुला होणार नाही. ते तुझ्या डोक्यात आणि हृदयात जायचं असेल तर नामस्मरण आणि भक्तीच करायला पाहिजे. देवावर प्रेम केल्याशिवाय देव समजणार नाही. असं सांगितलं. देवाचं वाचन करून
आश्रमामध्ये गुरुकडे विद्या शिकून वगैरे देव नाही समजणार असं सांगितले. जाणीवेच्या भारे भवाची या डोही, बुडसी तो काही निघेसी ता. असा बुडशील, परत येणं अवघड होईल तुला. असा बुडशील ज्ञान ज्ञान करत बसलास तर. मग काय करायला पाहिजे? तुका म्हणे देवा पावसील भावे. परत पर्याय एक निगेट केलेला आहे. ज्ञानाच्या मार्गावर फुली मारलेली आहे आणि भक्तीच्या मार्गावर बरोबर असं केलेलं आहे. असा पेपर तपासून दिलाय तुकारामाने आपला. आणि सांगितलंय जाणीवेच्या भारे भवाची या डोही, बुडसी तो काही निघेसिना. मग काय करायला पाहिजे? इथं फुली मारली. आणि आता काय? तुका म्हणे देवा पावसील भावे. तुझ्या भावामुळं तू देवाच्या बरोबर जाशील. तुझ्या ज्ञानामुळं देव असं म्हणणार नाही, अरे ह्याला आता माझं सगळं ज्ञान झालं, आता मी ह्याला प्रसन्न होणार. काहीही नाही. तो तुमची मजा बघत बसतो. आणि मात्र तुका म्हणे देवा पावसील भावे, जाणता ते ठावे काही नव्हे. केवळ देवाचं ज्ञान तुला झाल्यामुळं काहीही तुझ्या पदरी पडणार नाही. पण तू देवाचा जर भाव बाळगलास मनामध्ये, तर अख्खा पांडुरंगच तुझ्या हृदयामध्ये येऊन राहायला लागेल. असं सांगितलेलं आहे. अतिशय सोपा उपाय करायचा सोडून अतिशय अवघड पद्धतीनं गणित सोडवायला गेला तर काहीही होणार नाही. गणित सुटणार नाहीच, तूच बुडणार फक्त. असं सांगितलेलं आहे. म्हणजे प्रेमामुळेच परमेश्वर कळेल. आणि परमेश्वर कळणे म्हणजे तो तुमच्या हृदयामध्ये नांदायला येणे हेच आहे. बाकी कळणं तर दुसरं शब्दाने व्यक्त होणारं ते कळणं नाही. असं तुकाराम सांगतात. ही फार मोठी जाणीव आहे. ह्याच्यावर बरंच काही लिहिता म्हणजे परत ज्ञान ह्यातून खूप पैदा होऊ शकेल. आपण ते करायला नको. आपण त्यातला भाव समजून घेऊन नामस्मरणाकडे जायला पाहिजे आणि अंतर्मुख व्हायला पाहिजे. आता आणखीन एक तुकारामांचं संत पण किती पद्धतीनं मोठं होतं. हे भक्तीचा प्रसार करणं, जसं बोलतोय तसं चालणं, त्याबरोबर स्वतःशी कायम मी जसा बोलतोय तसं माझ्या अंतरंगात मी तसा आहे का हे सारखं तपासून बघणं, सारखं स्वतःला धरेवर धरणं. हे पूर्ण अहिंसा असणं बाहेर. अगदी त्यांच्या वैऱ्यावर सुद्धा कधी त्यांनी हात उगारला नाही. आणि आत कायम पांडुरंगाचं स्मरण करत राहिले. सगळीकडे पांडुरंग बघण्याचा सतत प्रयत्न केला. याच्या जोडीला आता ही जी मी पुढचा अभंग वाचणार आहे ती पांडुरंगाकडे अशी प्रार्थना केली आहे की माझ्या तोंडून कोणाचं तरी खूप भलं होईल असा कृपा करून शब्द नको देऊ. असं असं सांगितलंय. म्हणजे किती विठ्ठलमय झालंय आयुष्य. माझ्या मुखावाटा न यो हे वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा. काय म्हणतात बघा तुकाराम, तुला द्रव्य मिळो, तुला मुलं बाळ हो, तुझा संसार सुखाचा हो, असे आशीर्वादाचे शब्द माझ्याकडून नको पांडुरंगा पडू. कारण ते खरे होणार माहित आहे. सगळं आयुष्य पांडुरंगमय झालंय. तर हे खरे होणार रे शब्द माझ्या तोंडून पडले की तुझ्या कृपेनं. कारण मी आता माझा राहिलेला नाही. माझ्याकडून असा कुठलाही शब्द नको. माझ्या मुखावाटा न यो हे वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा, फुकाचा विभाग पतन दुःखासी. हे म्हणजे त्यांना आशीर्वाद देऊन दुःखात ढकलल्यासारखं आहे रे पांडुरंगा. त्याला संतान झालं की तो संतानात रमणार. त्याला द्रव्य मिळालं की तो द्रव्याच्या उपभोगात रमणार. त्यामुळे माझ्या तोंडून कुठल्याही अशा लोकेशने पोटी असं व्हायला नको की तुमचं कल्याण हो, असं नको. तुम्हाला तुमच्या दुःखात सुद्धा पांडुरंग आठवो, एवढंच माझ्याकडनं येऊ दे. माझ्याकडनं दुसरं काहीही नको. म्हणजे काय पद्धतीची प्युरिटी भक्तीमधली आहे बघा. असा आशीर्वाद माझ्याकडनं कोणाकडनं येऊ नये बाळा. असं प्रार्थना विठ्ठलाला मागितली आहे. फुकाचा विभाग पतन दुःखासी, दोहीमुळे त्यासी तीची साधे. हे किती समजावून सांगितले. हे संतान आणि द्रव्य ह्यामुळं काही नाही, दुःख आणि पतनच होणार. पांडुरंगा तुझ्यापासून हे लांबच जाणार. तर तुझीच इच्छा असेल की ह्यांना द्रव्य मिळू नये, तुझीच इच्छा असेल ह्यांना संतान होऊ नये, तर माझ्या तोंडून शब्द आल्यामुळं ते तुला खरं करायला लागेल. आणि त्यामुळे ही मंडळी तुझ्यापासून लांब जाते. असं व्हायला नको. दुःख मागितलेलं आहे कुंतीनं. तुकाराम तर बरे झाले देवा निघाले दिवाळे असं म्हणून आपलं दुःख साजरं केलेलं आहे तुकारामांनी. असं असताना त्याचं तेवढं सध्याचं दुःख जाऊ दे जाऊ दे जाऊ दे असं माझ्याकडनं चुकून सुद्धा होऊ देऊ नकोस, असं विठ्ठलाला सांगितलंय. म्हणजे काय पद्धतीच्या भक्तीची पद्धत आणि त्यातलं वैराग्य आणि काय त्यातला काटेकोरपणा आहे बघा. दुसरं त्याने अशीच विनंती केली आहे. नाईकावी निंदा स्तुती माझ्या काने. माझी काय निंदा होईल ती माझ्या कानानं ऐकू नये. कानावर पडलं तरी माझी काय स्तुती होईल ती सुद्धा माझ्या कानानं ऐकू नये. म्हणजे मला ऐकायलाच काही येऊ नये. मला माझा अहंकार फुलवेल असं काही नको देवा. आता 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 फक्त तू आणि मी एवढंच राहिलेलं आहे. आता आपल्यामध्ये काहीही यायला नको. नाईकावी निंदा स्तुती माझ्या काने,
सादर या मने होऊन या. ह्या मनानं फक्त तुलाच वरलेलं आहे पांडुरंगा, ते सोडून आता माझी स्तुती निंदा यात माझं मन गुंतू नये. म्हणजे लोकांच्या संपर्कात आपण आलेलो आहे, कारण बुडता आहे जनांना देखावे डोळा, म्हणजे जनांकडे जायलाच पाहिजे, जनांना पांडुरंग सांगायलाच पाहिजे. ही जबाबदारी घेतल्यानंतर हे पथ्य पांडुरंगाकडे आशीर्वाद मागते. मी जनांकडे जाणार, पण जनांशी मी फक्त पांडुरंगा तुझं नाव घ्या एवढंच सांगणार, बाकी मी काही सांगणार नाही. त्यांचं हे भलं हो ते भलं हो असं मी काही बोलणार नाही. असं वर मागून घेत आहेत. तुका म्हणे देत तुका म्हणे देव असाध्य यामुळे, आशा मोह जाळे गुंतलिया. देव असाध्य होईल असं काहीही माझ्याकडनं वर लोकांना मिळू नये. लोकांच्या दुःखात सुद्धा त्यांना पांडुरंगाची आठवण कशी होईल, हे माझ्याकडनं हा प्रसार व्हावा, या सत्याचा प्रसार व्हावा, दुसरं काही होऊ नये. अजून एक अभंग करूया आणि मग आपण थांबूया. हे सगळे जे बोल पांडुरंगांच्या संबंधातले, भक्तीच्या संबंधातले तुकारामांचे यायला लागले, तर तुकाराम कायम स्वतःला सांगतात. कायम अशा अनेक अभंग आहेत की तुकाराम म्हणतात की हे माझे बोलच नाहीत, हे विठ्ठल माझ्याकडनं बोलवून घेतोय. आणि ते कायम याची आठवण स्वतःला कायम करून देत असतात, समाजाला करून देत असतात. आणि त्यातला हा एक अभंग आहे. नवती माझे बोल, हे माझे बोल नव्हेत. नवती माझे बोल, अवघे करीतो विठ्ठल. ही जगण्याची पद्धत आहे. नवती माझे बोल, अवघे करीतो विठ्ठल. काही न धरावी खंती, हित होईल धरा चित्ती. आता बघा हा आत्मविश्वास कसा आहे सगळा. ते म्हणतात काही न धरावी खंती, माझे बोल तुम्ही हृदयात बाळगले आणि नामस्मरणाला सुरुवात केली, शंका बाळगू नका. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडनं आशीर्वाद जाऊ नये कल्याणाचा, अशी तपश्चर्या केलेली आहे. त्यामुळं ते ते सांगतायत आता. आता दोन विचारात राहू नका, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, मी सांगतोय ते खरं आहे बरं का. माझा तर अनुभव आहेच, पण पांडुरंगानं मला हेच सांगितलेलं आहे तुम्हाला सांगायला, आणि त्यासाठी तुमचं कल्याणाचं इतर काही करत नाही मी, तुम्हाला फक्त तुमचं जे कल्याण आहे तेवढंच सांगतोय, यावर विश्वास ठेवा. हे सांगण्याची पद्धत कशी आहे? काही न धरावी खंती, ही तर होईल धरा चित्ती. मी सांगतोय ना उपदेश, त्या उपदेशामागे विठ्ठलाचं बळ आहे. तुम्ही तो चित्ती धरा आणि तसं करायला लागा. खोटी ते अहंता. आणि अशा संतांचे आमच्यासारख्यांचे जे बोल असतात ते तुम्ही ऐकत नाही ना, ते अहंता तुमची आड येते त्यामागे, असंही समजावून सांग. खोटी ते अहंता, वाट टाकेली सांगता, ज्याचे तोची जाणे. आता एवढं सांगितल्यानंतर काय आहे, तुकाराम म्हणतात एवढं मी सांगतोय खरं, पण आता तुमचं तुम्हाला कळणार, आता तुमचं भलं तुम्हाला कळू दे, असं एक म्हणतात. दुसऱ्या बाजूला असं आहे, ज्याचे तोशी जाण्याचा अर्थ आहे, विठ्ठला तू सांगितलंयस, सगळा संदेश मी पाठवलाय, आता काय आहे ते, आता तुला माहित आहे काय होणार ते. ज्याचे तोची जाणे, मी मापाडे. तुका म्हणे मी मापाड आहे, माप आहे हो, इकडचं घ्यायचं गोणीतनं आणि कोणाच्या तरी पिशवीमध्ये टाकायचं, ह्यापेक्षा माझं काही नाही, माझं स्वतःचं काही नाही, मी मापाड आहे. तुका म्हणे. इथं म्हणून तुकाराम असे थांबलेले आहेत. कायम इंटरॅक्शन काय आहे, ते कायम तुकाराम अशा त्याच्या अनेक पद्धतीच्या शेड्स तुकाराम आपल्याशी व्यक्त करत राहतात. आपण आता इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.